पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे आणि मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत आणि गुन्ह्याची नोटीस देण्यासाठी अमित ठाकरे पोलीस ठाण्यात थोड्याच वेळात हजर होतील। आत्ताची ताजी दृश्य मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अमित ठाकरे जे आहे शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहेत आणि हे दृश्य जे आहे आपण पाहू शकता अमित ठाकरे यांनी जे आज नवी मुंबई पोलिसांमध्ये जी नोटीस दिली होती ठाकरे दाखल झालेले आहेत। त्यामुळे अमित ठाकरेंसोबत जे गजानन काळे आहेत त्यामुळे आज शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी अमित ठाकरे आले आहेत। शिवाजी महाराजांना जे आहे अभिवादन मनसेचे नेते अमित ठाकरे त्यांच्यासोबत इतरही मनसेचे पदाधिकारी सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात ढोल ताशांचा गजर या ठिकाणी होतोय। शिवस्मारकाचं अनावरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि या गुन्ह्याचीच नोटीस देण्याकरता ते सध्या पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना आहेत। आत्ताची ताजी दृश्य सध्या तुम्ही पाहू शकता। मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मनसेकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे। वाद्यांच्या गजरात अभिवादन करण्यात आलं आणि आता सध्या ते नेरूळ पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झाले। मनसेचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। गुन्ह्याची नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत आणि त्याकरताच ते सध्या मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसेचं शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येत आहे। त्यासोबत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं समजतं। ही सगळी दृश्य नवी मुंबईतली आहेत। नवी मुंबईत अमित ठाकरे सध्या दाखल झालेले आहेत। नेरूळ पोलीस ठाण्याच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून किंबहुना मनसेकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील या ठिकाणी करण्यात आले। नेरूळमधील शिवस्मारकाचं अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्याची नोटीस घेण्याकरता ते सध्या पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झालेत आणि त्यांच्यासोबत मनसेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत। पदाधिकारी देखील या ठिकाणी त्यांच्यासोबतच दाखल झालेले आहेत। आपण ही ताजी दृश्य पाहू शकता। तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे गर्दी देखील झालेली आहे। त्यामुळेच पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला। नवी मुंबईची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। गुन्ह्याची नोटीस घेण्याकरता अमित ठाकरे पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झालेत। ते सध्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे। त्यामुळे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।